गांगडवाडी मोठ्या मनाच्या माणसांचं एक छोटंसं गाव. गाव कसलं? एक वाडीच. शांत प्रवाहाच्या रेषेत जगणारी ही शांत वल्ली. माणसं दिसायलाही साधी आणि असायला त्यापेक्षा साधी. कसऱ्याच्या घाटात म्हणजे थल घाटाच्या पायथ्याशी वसलेले हे टुमदार गाव. एका बाजूने सापासारखा राष्ट्रीय महामार्ग आणि एका बाजूने भारतीय रेल्वेची सीमा दाखवणारी दुहेरी रेषा. सर्व गाव अगदी सुरुवातीपासूनच गावाच्या वेशीपासून स्वच्छ आणि सुरेख विणलेलं स्वप्नातील गाव. सकाळी उठून ही माणसं आपापल्या कामाला जरी जात असली तरी घराची आणि अंगणाची साफसफाई करूनच बाहेर पडणार. आतून आणि बाहेरून जशी माणसं साधी तशीच घरही अगदी बोलकी. जणू काहीतरी आपल्याशी बोलतात. या गावाचं शाळेला असलेलं सहकार्य म्हणजे एक आदर्श आहे. गावातील राजूदादा पोकळा यांची गावासाठी धडपड आणि शाळेच्या कामातील सहभाग शाळा कधीच विसरू शकणार नाही. नाथा गांगड यांची हाकेला ओ देणारी छबी शाळा कायम स्मरणात ठेवील. बाळूदादा येते हे अध्यक्ष म्हणून शाळेची एक उंच करणारी मान आहे. तसेच योगेश भाऊ आणि गावाला दिलदार मनाच्या लाभलेल्या सोमी आजी या गावाचा आधारस्तंभ आहेत. आणि त्यांची मुले ही गावाची एक शानच आहे. शाळेच्या स्वच्छतेला न्याय देणारी सर्वात मोठी फळी म्हणजे महिला. न सांगता न आडेवेळे घेता शाळेचं अंगण सारवणारी व कोणत्याही कामाला नेहमी तत्पर असणारी गांगडवाडीची ही टीम मनोभावे शाळेच्या मदतीला तत्पर असते. या गावातील महिला म्हणजे शाळेच्या खऱ्या भिंती आहेत. भावनांची सरमिसळ होताना या गावाने दिलेलं आम्हाला शाळेच्या कार्यातील योगदान हे एक ऋण व्यक्त करण्यापलीकडील आहे. सर्व गावांनी आदर्श घ्यावा असं हे गाव. या माझ्या दिलखुलास आणि मनमोकळ्या गावाला एक साजिरा गोजिरा सलाम.